पहिल्यापासून सरांची गाठ कशी झाली तुझी आणि प्रोजेक्ट कसं काय सांगा मला टोटल. मेन म्हणजे कसं झालं, 12वीचा रिझल्ट लागला, त्याच्यानंतर सीईटीचा रिझल्ट लागला आणि ऍडमिशनची वेळ आली. त्याच्यानंतर ऍडमिशनची वेळ आली आणि ऍडमिशन घ्यायचं होतं AIDS डिपार्टमेंटला. त्यावेळेस तिथे डोनेशन जास्त लागत होतं. मग त्यानंतर सचिन राजोळे सरांची वेळ झाली, ते थोडे रिलेटिव्ह लागले. मग त्यांनी वर डिपार्टमेंटला नेलं मेकॅनिकल आणि त्यांनी डायरेक्ट डोळे सरांची कॉन्टॅक्ट करून दिला. तिथून डोळे सरांचा माझा कॉन्टॅक्ट झाला. मग सगळं डॉक्युमेंटचं काम डोळे सरांनी तिथून स्टार्ट केलं. मग ऍडमिशन झालं, फर्स्ट इयर झालं. त्याच्यानंतर सेकंड इयरला वर आलो. सेकंड इयरला वर आल्यानंतर मग आपले त्यावेळेस सीसीस होते आपले डोळे सर सेकंड इयरला. मग त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट चांगलं झालं आणि ऍडमिशन त्यांनी केलं. त्यामुळे काही डाऊट आला मी त्यांनाच विचारायला लागलो. त्याच्यावरून मग आमचं कॉन्टॅक्ट जास्त झालं, बॉन्डिंग वाढली. आणि मग त्यानंतर थर्ड इयर झालं बोलता बोलता. आणि स्पोर्ट मध्ये पण सर स्पोर्ट मध्ये पण होते, त्याच्यामुळे स्पोर्ट मध्ये पण सर गाईड करतच होते प्रत्येक गोष्टी मला. मग विषय आला प्रोजेक्ट. मग सरांनी टीम फायनलाइज केली, त्याच्यात माझं नाव पण घेतलं. आणि त्यानंतर आपलं प्रोजेक्टची प्रोसेस झाली. प्रोजेक्ट झाल्यानंतर आपण इथं आलो. इथला प्लॅनिंग केला. इथं पण सरांनी इथं पण. त्यानंतर आपण इथं आलो 2 दिवस. एक दिवस बारामतीमध्ये गेला. एक दुसरा दिवस आपला इथं सांगलीमध्ये गेला. तिथे पण सरांनी प्रॉपर गायडन्स केलं, सगळ्या गोष्टी करून घेतल्या, सगळं समजून सांगितलं. येण्यापूर्वी आधी वाटत होतं कसं होईल काय होईल, पण मग सरांनी सगळं हँडल करून घेतलं आणि समजून सांगितलं आणि प्रोजेक्ट डन झाला. ठीक आहे, धन्यवाद. जय महाराष्ट्र. शुभांगी और ये हमारे बंटू भैया. सरांची गाठ कशी झाली, प्रोजेक्ट बद्दल कसं काय सांग. तर सरांची जी ओळख होती ती थर्मोडायनामिक्स झाली. म्हणजे सेकंड इयरला थर्मोडायनामिक्स सब्जेक्ट होता, तो सरांनी आम्हाला शिकवला. आणि जास्त काही सांगणार नाही, पण सरांसोबत जे आमचं जे नातं आहेत ना, म्हणजे प्रत्येक स्टुडंटचं, माझंच नाही प्रत्येक स्टुडंटचं, ते एकदम फ्रेंडली. म्हणजे काही प्रॉब्लेम्स येऊ, डिफिकल्टीज येऊ, असं आमच्या समोर जर एखादा स्टाफ सर्वप्रथम येत असेल तर ते डोळे सर आहे. कोणत्याही कामाचं डिरेक्टली सरांना कॉल करतो, कोणताही विचार न करता. आणि माझंच नाहीये, ते प्रत्येक स्टुडंटचं तेच मत आहे. आणि त्याच्यानंतर जे प्रोजेक्टचा जो एक्सपिरियन्स आहे सरांसोबतचा, खरंच चांगलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते हेल्प करतात. आणि आम्ही 2 दिवसापासून बारामती ते सांगली आमचं जे प्रोजेक्टचं वर्क करत आलोय, तर त्यामध्ये जो एक्सपिरियन्स आहे ना, म्हणजे सर आमच्या सोबत आहे. तर असं नाही वाटलं की आम्ही गर्ल्स आहे मग आम्हीच प्रत्येक गोष्टीमध्ये काम करणं. सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प केली, प्रत्येक कामात हेल्प केली आहे. आणि खरंच आम्ही आमचं भाग्य समजतो की सरांसारखे स्टाफ आम्हाला लाभले. आणि आम्ही नेहमी कधीच विसरणार नाहीये सरांना. म्हणजे लाईफ टाईम डोळे सर हे माझे मेंटॉर आहे, सगळ्यांना माहिती. मेंटॉर आणि मी त्यांची मेंटी. आणि मी त्यांना भागवत तर त्या मला एकदम मेंटीने असं ट्रीट करायचं. तर त्यांना भागवत मम्मी मम्मी म्हणायचं. नंतर म्हटलं आता मला चांगले मेंटर भेटला का नाही, पण भेटले नशिबाने डोळे सर. त्याच्यानंतर डोळे सरांनी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक प्रॉब्लेम्स मध्ये सपोर्ट केलेला आहे. ऍज अ गाईड म्हणून ते प्रत्येक वेळेस त्यांनी त्यांचा रोल एकदम चांगल्या प्रकारे प्ले केलेला आहे. आणि ऍज अ प्रोजेक्ट म्हणून सांगायचं झालं तर त्यांच्यासोबत वर्क करताना आम्ही एकदम हॅपी आहे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जो गायडन्स केलेला आहे, आय थिंक म्हणजे ते जे टीचर म्हणून आम्हाला लागले असं वाटलं नाही दुसऱ्यांसोबत. आम्हाला बाकीचे पण स्टाफ आहे, पण त्यांच्यासोबत जे हे कॉन्टॅक्ट आहे, जे कनेक्शन आहे, ते बाकीच्यांसोबत फील नाही होत आम्हाला. ते त्यांच्याकडेच जातात, त्यांच्याकडेच कनेक्ट होऊन जातात. बस. ते सेकंड इयरला सरांचा जो आम्ही रूप बघितला होता तर तेव्हा आम्हाला खूपच भीती वाटते. म्हणजे पहिले स्टार्टिंगला असं वाटलं की सर खूपच स्ट्रिक्ट आहे. स्टार्टिंग आम्हाला इथून असं झालं. म्हणजे काय नेमकी सरांनी काय हे केलं होतं का? पहिलं स्टार्टिंगचं सरांचं पहिलं आम्हाला वाटलं, पण नंतर गोष्टी समजत गेल्या. सरांचं थोडंसं कनेक्शन वाढलं, थोड्याशा गोष्टी कळायला लागल्या. सर एकदम फ्रँकली, पहिला आमचा जो सरांचं जे आमच्या मनात होतं ना, ते डायरेक्ट वेगळं झालं की सर एकदम फ्रँकली वाटायला लागले आम्हाला. आणि अपेक्षा पहिल्यांदा विलन होते, नंतर हिरो झाले काय? कट करता येईल सर, कट सरांचं बोलणं असो किंवा कोणत्याही गोष्टीत सपोर्ट असो, कधी सरांकडे गेलं सर हे असं करायचंय, सर हे असं आहे, म्हणजे सरांचं एकदम फ्रँकली अप्रोच, एकदम चांगलं समजून सांगणं असायचं. आणि प्रोजेक्टच्या बाबतीत म्हटलं तर एकदम छान वाटतं सर तुमच्यासोबत काम करून. आणि ती संधी आम्हाला भेटली, तुम्ही आम्हाला चूज केलं,
तेच आम्हाला खूपच चांगलं वाटतं त्याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर आज 2 दिवस इथं येऊन एकदमच भारी वाटते, कारण एवढ्या बीटेकच्या जर्नीमध्ये फ्रेंड सोबत इथपर्यंत आम्ही कधीच आलो नाहीये. एवढ्या लांब 2 दिवस नाईटचा प्रवास म्हणजे एकदम कधीच केला नाही, आणि एकदम छान वाटते त्याच्यामुळे एकदमच एन्जॉय झालं फुल. ऋतिका सांग ना तू, सरांची गाठ कशी झाली, प्रोजेक्ट कसं काय? सरांचा माझा कॉन्टॅक्ट म्हणजे फर्स्ट ऍडमिशनच्या वेळेस सरांनी मला कॉल केला. नंतर कॉलेजमध्ये भेट झाली होती, म्हणजे तुम्हाला आठवत पण झाली होती. त्यानंतर मग सेकंड इयरला आल्यानंतर मग असंच सर, माझं हँड रायटिंग चांगलं असल्यामुळे सरांचं जास्त काम मला लक्ष मी जे नोटबुक मध्ये लिहायचे ते मी सरांच्या नोट्स लिहिल्या. म्हणजे जे नोटबुक मध्ये लिहिण्यापेक्षा मी ते सरांना माझ्या हँड मध्ये लिहून दिले. त्यानंतर मग तशी सरांची माझी ओळख झाली. त्यानंतर मग सरांशी कॉन्टॅक्ट वाढले. सब्जेक्टमुळे प्रत्येक सेमिस्टरला सर आम्हाला शिकवायला होते, त्यामुळे सरांना प्रॅक्टिकल हे ते सर्व गोष्टी आम्ही आणि सर्व गोष्टी सरांशी डिस्कस करायच्या आम्ही कॉलेजच्या. अशी सरांची ओळख झाली. आणि फायनली म्हणजे माझी तरी इच्छा होती की माझा प्रोजेक्ट हा मी सरांकडेच पाहिजे, आणि तसंच झालं. सगळ्यांचं बोलून झालंय, सगळ्यांचं मनोगत झालंय. तर चॅनलचे मेन अध्यक्ष ऋषिकेश उंबरकर, बोला बोला. बोला, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं तुम्हाला, का वाटतं तुम्हाला? आता सगळ्यात आधी सांगतो, गाठ कशी झाली. मी सरांसंग जास्त भेट कशी झाली. सगळ्या हॉस्टेलची मुलं होतं आम्ही. सरांची पहिली गाठ झाली. आम्ही हॉस्टेल मध्ये क्रिकेटचं ते खेळण्यासाठी आम्ही सरांची गाठ झाली. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्सच्या लॅब मध्ये झाली. त्याच्यानंतर मग आम्ही प्रोजेक्ट केले, ते आमचे गाईडच होते. आणि मार्गदर्शन एक नंबर होतं. म्हणजे त्यांनी आमचे जेवढे गाईड करेले त्याच्यामध्ये आमचं दरवेळेस प्रोजेक्ट मध्ये नंबरच येईल, म्हणजे असं म्हणाला डायरेक्ट 99% प्रोजेक्ट एकदम सक्सेसफुली त्यांनी हे केले होते. आम्ही तेवढे प्रोजेक्ट केले 100. हा 100% तुम्ही धरलं तरी चालत. विनिंग पर्सेंटेज डायरेक्ट. त्याच्यानंतर प्रोजेक्ट बद्दल बोलायचं झालं तर मी ओपन बोलणार माणूस आहे. मला बायोडिझेल प्रोजेक्ट म्हणजे काय माहित नव्हतं, खरं सांगतो. त्याच्यानंतर सिलेक्शन झालं, सगळं झालं, माहित होतं मला प्रोजेक्ट कम्प्लीट 1 महिना 2 महिना काय काहीच समजत नव्हतं. त्याच्यानंतर म्हणजे मनातून असं यायचं, मला प्रोजेक्ट आपण एवढे केले नेमकी समजूनच नाही राहिला. त्यात कन्सेप्ट काही समजली नाही मला, म्हणजे काय नेमकी मी करतोय काय मला काही समजलं नाही. कारण की मी जास्त इलेक्ट्रिकल साईडचं यायचो, पहिल्यापासून प्रोजेक्ट करायचो. घरचं बॅकग्राऊंड इलेक्ट्रिकल साईडचं, त्याच्यामुळे बायोडिझेल म्हणजे अक्षरशः मी खरं सांगितलं झालं 1 महिन्याने मी युट्यूबला जाऊन 1 महिना झाल्यानंतर मी युट्यूबला जाऊन पाहिलं बायोडिझेल म्हणजे काय. मला आधी थोडंफार हे वाटलं होतं, सर्च बिर्च केलं मग भरपूर. त्याच्यानंतर मग गुगल मीट झाले, त्याच्यानंतर ऑफलाईन मीटिंग झाली, तेव्हा समजून गेलं. त्याच्यानंतर माझा लीडर पण भरपूर चांगला होता, आदित्य राजगुरू. त्यांनी भरपूर समजून सांगितलं. मग त्याच्यानंतर कसं काय करायचं काय, त्याच्यानंतर मग समजलं थोडं युनिक करतोय आपण काहीतरी बाकीच्या पेक्षा. मग थोडाफार इंटरेस्ट वाढला. आणि राहिला प्रश्न इकडे यायचा, तर मग आम्हाला माहित झालं बारामती जेजुरी. त्याच्यानंतर मग आम्ही मॅपवरून भरपूर सारे लोकेशन पाहिले, वेगवेगळे प्लॅन केले होते. पण मग त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही बारामतीला गेलो. तिथं पण हे केलं, भरपूर सरांनी भरपूर एक्सप्लेन केलं तिथं. त्याच्यानंतर डिझेल विझेल बद्दल याच्याबद्दल. त्याच्यानंतर सांगलीला आलो. त्याच्यानंतर आता जेजुरी चाललंय. नमस्कार, कॅमेरामॅन आदित्य राजगुरू के साथ रिपोर्टर